नमस्कार पशुपालक मित्रांनो. आज आम्ही बुधाळ इथं आलेलो आहोत. श्री सखाराम पटेल यांच्याकडे एक म्हैस आहे घरची. वडिलांची जशी वंशावळ चालू झाली त्या पद्धतीने म्हैशी पालन करतात. यांना जातीचा काही गंध माहीत नव्हता. त्यांना जातीबद्दल माहिती दिली आणि त्यांना प्रेरित करून त्यांच्या म्हैशीला आम्ही ही जी समोर म्हैस बघताय, ही म्हैस आहे पंढरपुरी, कोल्हापुरी मिक्स अशी म्हैस आहे. गावी रेड्याकडून या म्हैशी भरवल्या जात होत्या आणि जरा ही म्हैस दमवत होती त्यावेळी. त्यावेळी यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांना त्या जातीबद्दल माहिती दिली आणि जाती का काम करायच्या जातीवर आणि दुधाचं उत्पादन कसं वाढवावं त्यांना जर माहिती दिली आणि ते माहिती झाल्यानंतर मालक स्वतः त्या गोष्टीला कन्व्हिन्स झाले आणि कन्व्हिन्स झाल्यानंतर आम्ही आता हिची पिल्लं एक बघणार आहे. ती आता सरासरी आताच ती तपासलं 4.5-5 महिन्याची लागण देखील लागलेली आहे ती. आता बघायचं आपल्याला ती पिल्लं बघायची. मित्रांनो बघा, मगाशी जी आपण म्हैस बघितली, त्या म्हैशीला इतकं छान पिल्लं झालेलं आहे. याला सिमेन आम्ही युवराजचं दिलेलं होतं. युवराज बुल जो मागं हरियाणाचा होता, त्या बुलचं याला सिमेंट दिलं होतं. किती छान आकर्षक आहे बघा. बांधा बघा तिचा. आता ही तपासणी केली आहे याची. 4.5 महिन्याची लागण आहे. आता हे जे मालक आहेत, त्यांचे मित्र आहेत, ते देखील यावर जरा थोडीशी छोटीशी बाईट देतील. शेतकरी मित्रो, आम्ही आमच्या घरच्या म्हैशीला युवराजचं सिमेंट भरवल्यामुळे डॉक्टर साहेबांच्या सल्ल्याने युवराजचं सिमेंट भरल्यामुळे घरच्या म्हशीला चांगली रेडी तयार झालेली आहे. तरी सर्वांनी डॉक्टर साहेबांच्या सल्ल्याने किंवा बाहेरच्या कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने चांगलं सिमेंट भरून सर्व शेतकरी मित्र चांगली वंशावळ चालू करावी ही नम्र विनंती.